MIDC पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एकास अटक करून 1.5 लाखांचा ऐवज जप्त केला। MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी करणाऱ्या इस्माला अटक करून त्यांची रिमांड घेतली असता चोरलेले 20.93 तोळे सोने व 23.22 तोळे चांदीचे दागिने असा एकूण 9,48,316 रुपये किमतीचा मुद्देमाल शहर गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केला। प्रदीप कुमार रामचंद्र कोळी वय 45 राहणार कवठे महाकाळ जिल्हा सांगली सध्या बाळे ब्रिज जवळ असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे। अधिक माहिती अशी की सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे पथक फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात पेट्रोलिंग करीत होते। यावेळी गणपती घाट येथे एक व्यक्ती नजर चुकवून जाताना दिसून आली, त्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता ती दिशाभूल करणारी माहिती देऊन त्याचे नाव PS पाटील राहणार कोल्हापूर असल्याचे सांगितले। त्याच्याकडे नावाबाबत पुरावे विचारले असता तो देऊ शकला नाही। तसेच त्याच्याकडे मोबाईलही नव्हत्याची अधिक चौकशी केली असता त्याने नोव्हेंबर 2023 मध्ये MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली। ही कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, निफोलकर तांबोळी, सिद्धाराम देशमुख, अजय गुड्ड, फरदीन शेख यांनी केली।